हाय फ्रेंड्स, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, देवीच्या व्रताच्या उद्यापनाचा. आज मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये सगळं दाखवणार आहे, कारण की आज खूप गडबड आहे. पहिल्यांदा बघूया आपली छान देवीची आरास. माझी अडचण असल्यामुळे सगळं काही माझ्या मिस्टरांनी केलं आहे. छान प्रकारे मांडणी केली आहे. पाटावर छान कळश ठेवला आहे. छान आपण सगळी पानं कळशामध्ये रचूया आणि छान प्रकारे देवीची मांडणी करूया. तुम्ही पाहू शकता काय सुरेख मांडणी केली आहे माझ्या मिस्टरांनी. अगदी छान दिसते माझी देवी, एकदम प्रसन्न. छान प्रकारे मांडणी झाल्यानंतर आपण देवीला अगरबत्ती दाखवली आहे, पाहू शकता. त्यानंतरला पोथी वाचून मी छान देवीची आरती करून घेतली आहे घरातल्यांकडून. अगदी सगळ्यांनी मिळून देवीसाठी हे केले आहेत. सगळं काही घरातल्यांनी मिळून केलं आहे. छान देवीची आरती झाल्यानंतर देवीला छान धूप दाखवून घेतला आहे सगळीकडं. आमची सकाळ खूप प्रसन्न झाली आज. तुम्ही पाहू शकता काय छान देवी दिसते. अगदी जिवंत असल्यासारखं वाटतंय. छान प्रकारे मी आज सगळ्या मुलींना आणि महिलांना जेवायला बोलवते. संध्याकाळी आमच्याकडे जेवण असतं, त्यासाठी जेवणाची तयारी देखील दुपारपासूनच. सॉरी, मी डिटेल्समध्ये नाही दाखवू शकले की सगळं जेवण कसं होतं आहे, आणि खूप गडबड होती. छान प्रकारे आम्ही जेवण बनवून घेतलं सगळं. पाहू शकता ही भाजीची रेडी होते आणि ते जेवण देखील रेडी झाले. ॲक्च्युली ही आहे खीर गोडामध्ये देवीसाठी, शेवयांची, देवीचा रव्याचा प्रसाद, छान शिरा. त्यानंतर बनवला आहे भात, वाटाण्याची भाजी, अगदी अग्री स्टाईलची आहे मुळात. आणि सोबतच बनवला आहे आपली कोबी मिरचीची भाजी सुकी, देखील खूप छान लागते, आग्र्यांमध्ये खूप फेमस आहे. आणि आहे हा वरण, आणि ही आहेत पुऱ्या, आणि सोबतच बनवले आहे देवीला नैवेद्यामध्ये पुरणपोळ्या. हे आहे माझं वाण महिलांसाठी. पाहू शकता मी पर्स आणले आहेत सगळ्यांसाठी. मुलींसाठी पण आणलं होतं, मुलींसाठी क्लिप्स आणले होते, आणि आहेत फळं मुलींना आणि महिलांना देण्यासाठी. अशा प्रकारे मी छोटासा ब्लॉग बनवला आहे. आज खूप गडबड होती, डिटेलमध्ये बनवायला नाही जमलं, सॉरी. आणि आजचा हा दिवस असाच प्रकारे संपत आहे माझा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम. नक्की लाईक करा, सबस्क्राईब